मित्रांनो जो पांढरा रस्सा बनवलाय मी आज एक नंबर आहे. मजेदार असा बनणारा हा पांढरा रस्सा आज आपण बनवणार आहे मित्रांनो. सुरुवातीला आपल्याला कोकोनट मिल्क पाहिजे. त्यासाठी मी ओला नारळ घेतला आहे, ज्याला मी कट करून आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करतो आणि थोडं पाणीही ॲड केलं आहे. तो मिक्सरमध्ये मस्त फाईन पेस्ट करून घ्यायचे. मग एका फडक्यामध्ये ॲड करून आपल्याला काय करायचं आहे, तो फडका एकदम आवलून त्याच्यातलं पूर्ण मिल्क काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे मिल्क काढून घ्या मित्रांनो. त्यानंतर आपल्याला चिकन स्टॉक करायचा आहे, म्हणजे चिकन स्टॉक रस्सा बनवायचा, जो पाणी बनवायचं मजेदार ज्याला फ्लेवर येणार आहे. त्यासाठी मी कढईमध्ये किंवा टोपशीमध्ये थोडंसं तेल टाकून खडे मसाले टाकलेत. त्यानंतर त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करून चिकन ॲड केलं आणि चिकनला एक 10 मिनटं बॉईलिसपर्यंत ठेवायचं आहे. आपला चिकन स्टॉक तयार होईल मित्रांनो. त्यानंतर हा चिकन आणि पाणी वेगवेगळा करून घ्या आणि मग आपण पुढच्या प्रोसेसला लागूया. आपल्याला एक वाटण तयार करायचं मजेदार असा. त्यासाठी पॅनवरती मी टाकतो जिरा, थोडे व्हाईट तीळ आणि खसखस. ते मस्त असं भाजून घ्यायचं मित्रांनो. भाजून झाल्यानंतर ते साईडला ठेवा. त्याच पॅनमध्ये थोडंसं ऑइल टाका. त्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला लसूण, अद्रक टाकायचं आहे. तो तेलावरती मस्त असं परतून घ्यायचं. तुम्ही टेचून वगैरे घेऊ शकता किंवा अख्खे घेतलं तरी चालेल. त्यानंतर ते चॉप केलेला कांदा टाकला आहे, रफली चॉप केला आहे, तोही मिक्स करून घेतला आहे. त्याचंही वाटण तयार करून घ्या दोन्ही गोष्टींचा. त्यानंतर फायनल ग्रेव्ही बनवण्यासाठी परत त्या कढईमध्ये ऑइल टाकून काही खडे मसाले टाकलेत. त्यानंतर त्याच्यामध्ये चॉप केलेला कांदा टाकला आहे, तोही मस्त परतून घ्यायचा. यासोबत परतून झाल्यानंतर जो वाटण आपण बनवला होता तो वाटण याच्यामध्ये ॲड करतो आणि वाटण ॲड केल्यानंतर 2 ते 3 मिनटंच फक्त हाय फ्लेमवरती मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यामध्ये चिकन ॲड करा. चिकन ॲड केल्यानंतर तोही मिक्स करून घ्या. मिक्स करून झाल्यानंतर याच्यामध्ये ॲड करा चिकन स्टॉक, जो आपण पाणी बाहेर करून ठेवला होता. त्यानंतर त्याच्यामध्ये तो कोकोनट मिल्क ॲड करा. हे सगळं ॲड करून मस्त एक बॉईलिसपर्यंत हाय फ्लेममध्ये ठेवा. मीठ चेक करा आणि एन्जॉय करा हा पांढरा रस्सा चिकनवाला, जो तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे, मजेदार वाटेल. लवकरच आपण मटनवाला पण ट्राय करू. याच्यामध्ये काही कमी जास्त असलेल्या रेसिपीमध्ये तुम्ही मला कमेंट करून सांगा. आवडल्या असल्यास लाईक शेअर कमेंट करू शकता, काही करू शकता. तुमची मर्जी आहे, तुमच्यावरती आहे. माझं काय, माझं फक्त बनवणं काम आहे आणि खाणं काम आहे. इज्जत द्या.